गोलंदाज आहे ज्याचं नाव आहे रोशन आणि स्ट्राईकला असणारा फलंदाज नितेश आणि नॉन स्ट्राईकला आहे ते मुकेश. रामवाडी वर्सेस आपण पाहतो. क्या बात आहे. पहिला चेंडू टाकला जाईल मित्रांनो. पाहूया जगदंबा रामवाडी खोटील आणि पाहता आपण सोमजाई भेलोशी पहिला सामना हा पाहतो. चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आकाशात जाणारा चेंडू पॉवर प्लेचा फायदा घेतला जातोय. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तद्वर होईल मित्रांनो. इथे 2 धावा घेतल्या जातात. उद्घाटन झाला 2 धावांमध्ये. हा 2चा आकडा मित्रांनो आपल्याला हृदयाला एक कुठेतरी जागा ठेवणारा आकडा आहे मित्रांनो. काय घडेल मैदानात याकडे मात्र तुम्हा सर्वांचं लक्ष असेल मित्रांनो. परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. जेव्हा जेव्हा अंधकार माजेल हाहाकार माजेल त्या वेळेला या पृथ्वीवर भगवंताचा अवतार होईल आणि नक्कीच या राक्षसी वृत्तीचा नाश केला जातो. मित्रांनो जाऊया. हा चेंडू येथे मात्र स्टेट ड्राईव्ह केला जातोय. काय घडेल मैदानात. चेंडू जाईल सीमा पार कार्पेट एरियाने गेला. चेंडू बाहेरला. विचार केल्या चौकार. रायाला आपण वंदन केलं. 64 विद्या 14 कलांचा अधिपती असणारा गणराया आराध्य दैवत यांना वंदन केलं. झहीर मनापासून आपलं धन्यवाद. झहीरजी असतील आय थिंक डीजे वाले यांचं देखील मनापासून धन्यवाद. हा चेंडू कडक शॉट. चेंडू जातोय सीमा पार चौकार. क्या बात आहे मित्रांनो. रायगड जिल्हा महाराष्ट्राची शान आहे. इतिहास आहे खूप मोठा मित्रांनो. याच इतिहासामध्ये आद्य क्रांतिकारक वासुदेव बलवंत फडके यांनी इंग्रजांना हाहाकार माजवला होता. हाच तो रायगड जिल्हा मित्रांनो. नक्कीच हा चांगला चेंडू लाजवाब. क्या बात आहे मित्रांनो. अफलातून कॅच. काय घडलं मित्रांनो. एक तुफानी फलंदाजी करणारा फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेरला जातोय. विचार केल्यास पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतल्या. दुसऱ्या चेंडूवर चौकार घेतला. तिसऱ्या चेंडूवर चौकार. तब्बल 3 चेंडूमध्ये 10 धावा काढणारा नितेश मात्र एक्स्ट्रा कव्हरला शॉट एक्स्ट्रा कव्हरला असणारा जो क्षेत्ररक्षक आहे ज्याचं नाव आहे मित्रा शेखर. कौतुक करावं लागेल शेखरचं. एका हाताने म्हणजेच विचार केल्यास इथे मात्र उजव्या हाताने कॅच घेतले. हाय जम्प घेतले आणि चांगली कॅच घेतलेली पाहिली गेली मित्रांनो. वरील मित्रांनो ती कौली पहाट आणि एका सूर्याचा उदय झाला. तेजोलय अशा सूर्याचा उदय झाला. छत्रपती राजांचा जन्म झाला आणि सार्थकी लागलं आपलं हे महाराष्ट्राचं राज्य. मित्रांनो जाऊया गोलंदाजीकडे. हा चेंडू चांगला चेंडू पाहायला गेला. विकेटचं पतन होतंय. दुसरी बॅक टू बॅक विकेट जातोय. हॅट्रिकची संधी आहे मित्रांनो.
छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे गड आला पण माझा सिंह गेला, आजपासून या गडाचं नाव सिंहगड असेल. नक्कीच तानाजी मालुसरेंचे मित्रांनो तुम्हा आम्हाला आठवण येईल. आधी लगीन कोंड्याण्याचं, मग लगीन रायबाचं. संकेत मनापासून तुमच्या संघाला देखील शुभेच्छा असतील. मित्रांनो दीपक मात्र फलंदाजीसाठी सज्ज आहे. 2 चेंडू अफलातून टाकले, 2 चेंडूवर 2 विकेट घेतले. हॅट्रिकची मात्र संधी आहे. काय घडेल मैदानात? हा चेंडू इथे थरार वेगळा पाहिला गेला. मित्रांनो हॅट्रिकची संधी होती, अफलातून गोलंदाजी पाहिली, लाजबाब. मित्रांनो कुठेतरी दीपकला देखील थांबवलं जातोय. पहिले 3 चेंडू पाहिलं गेलं तर स्वप्नील आपण पाहिलं, पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतल्या, दुसरा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने चौकार ठोकला आणि त्यानंतर आपण पाहिला स्क्वेअर लेगच्या बाजूने एक चौकार. तब्बल 10 धावा झाल्या. GTC अर्थातच live.com ला नक्कीच तुम्ही भेट द्या मित्रांनो आणि पहा हा थरार. कुणाचा थरार आहे तर तालुका महाड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून 2025 चा चॅम्पियन ट्रॉफीचा थरार पाहतो मित्रांनो. 1 नाही 2 नाही 3 नाही, तब्बल आमचे 32 संघ मात्र इथे आजमावणार आहेत. या चषकावर नाव कोण कोरणार आहे याच्याकडे मात्र तुम्हा सर्वांचं लक्ष असेल. गोलंदाज असेल ज्याचं नाव मित्रांनो आहे, ज्याचं नाव आपल्या महाडच्या पटलावर कोरलेलं आहे, हाच तो. विचार केल्यास संकेत म्हणजे मित्रांनो नक्कीच वादळ आहे. या संघटनेचा असणारा सल्लागार आहे आणि एक चाणाक्ष बुद्धी कशी असते त्याचा वापर करणारा हा खेळाडू, एक गुणी खेळाडू, ज्याचं कौशल्य आपण नक्कीच आज पाहणार आहोत, या चॅम्पियन चषकामध्ये पाहणार आहोत. आणि मित्रांनो 20 मिनिटांमध्ये तुम्ही 4 ओव्हर टाकले पाहिजे, अन्यथा तुम्हाला पॅनल्टी असेल, याची देखील काळजी घ्या. नक्कीच चेतनजी मनापासून धन्यवाद. वेळ घालवू नका मित्रांनो. कंपल्सरी आपल्याला वेळेचं महत्त्व समोरलं आहे आणि त्याची जाणीव सगळ्यांनी ठेवायची आहे. स्ट्राईकला असणारा फलंदाज आहे ज्याचं नाव आहे मुकेश. मुकेश जास्त बोलत नाही मित्रांनो, पण मुकेश बॅटमधून काहीतरी दाखवतं. आज दाखविल का मुकेश आपली करामत? संकेत गोलंदाजीसाठी राईट आर्म मारा असेल, मीडियम फास्ट गोलंदाज असेल, मारा करण्यासाठी सज्ज. हा चेंडू येथे मात्र लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंचांचा आमच्याकडे इशारा येतोय अवांतरचा म्हणजे वाईट. मित्रांनो 1 धाव वाढते. धावफलक आपण पाहतो 11 धावा धावफलकावर आहेत. जो धूप में साय का तरफदार बनेगा वही हमारे कबीले का सरदार होगा. इथे कबीले का सरदार कोण असेल याच्याकडे पाहिलं जाईल. संकेत गोलंदाजीसाठी हा चेंडू, चांगला चेंडू, इथे सन्मान दिला जातोय. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने पुश केला आणि 1 धाव दिली. मुकेशने मात्र स्ट्राईक रोटेट केली. धावफलकाचा विचार केल्यास धावफलक आपण पाहतो 12 धावा. नक्कीच महादेवजी तांबे आपलं देखील मनापासून धन्यवाद. अमोलजी पोवळेकर साहेब मनापासून धन्यवाद. नक्कीच आम्हाला यायचं होतं आपल्याकडे आणि नक्कीच आपण आम्हाला जो सहकार्य दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. हा चेंडू ब्लॉक होल करणारा चेंडू होता. काय घडतंय मैदानात, क्या बात आहे मित्रांनो, लाजवाब. कसरत आहे मित्रांनो, कसरत. क्रिकेटच्या रणपटलावरील ही कसरत पाहतो मित्रांनो. 4 षटकांचा सामना आहे. हाणामारीचा प्रसंग असेल, तुम्हाला खेळावा लागेल, बरोबर ना मित्रा? खेळलास तर जिंकणार. इथे काय घडेल याच्याकडे मात्र तुम्हा सर्वांचं लक्ष असेल. अजितजी देवले एक टेक्निशियन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. हा चेंडू मात्र फाईन लेगच्या दिशेने जातोय. अर्थातच पंचांचा इशारा येईल आमच्याकडे. 22च्या स्वरूपात असणारा 1 धाव आहे मित्रांनो. धावफलकाचा विचार केल्यास आपण पाहतो स्वप्नील 13 धावा धावफलकावर आहेत. 1 विकेटचं पतन झालेलं आहे. जो आक्रमक फलंदाज आपण पाहिलं गेलं तर नितेश मात्र बाद झाले. संकेतची गोलंदाजी काहीशी चांगली प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. गुड लेंथवर टाकला जातोय चेंडू. काय घडेल? परत एकदा हा चेंडू. इथे मात्र हाफपिच पद्धतीचा आकाशात भिडणारा चेंडू गेला ढागात आणि षटकार. आम्ही सगळे शिवबाचे मावळे आहोत मित्रांनो. शिवछत्रपतींच्या चरित्रातून, शिवचरित्रातून जर आपण एक अंश घेतला ना मित्रांनो तर आपल्या आयुष्याचं सोनं झालं मित्रांनो. नक्कीच 1% फक्त आपण घेऊया आणि आपलं जीवन सुकर करूया. लाजवाब मित्रांनो. रिव्हर्स शॉट पाहिला गेला अफलातून. इथे मात्र 2 धावा घेतल्या जात आहेत.
तब्बल धावफलकावर विचार केल्यास आपण पाहतो 21 धावा धावफलकावर येतील स्वप्नील. नक्कीच संकेतची गोलंदाजी आपण पाहतो. पहिला चेंडू चांगला टाकला, वाईड गेला. दुसरा चेंडू 1 धाव, तिसरा चेंडू अर्थातच 0, नंतर 1 धाव, नंतर षटकार आला आणि ह्या चेंडू मागे 2 धावा. क्या बात आहे मित्रांनो. इथे मात्र दोन्ही देखील फिल्डर बीट होत आहेत. चेंडू जाईल सीमा पार, चौकार. पहिला षटक टाकला गेला. पहिल्या षटकामागे रोशनची गोलंदाजी आपण पाहिली. रोशनने पहिल्या षटकामागे 10 धावा दिल्या आणि संकेत मात्र थोडासा महागडा आपण पाहिलं गेला. दुसऱ्या षटकामागे तब्बल 15 धावा दिल्या. रोशनचा गोलंदाजी आय थिंक पहिला रोशन गोलंदाजीसाठी होता आणि मित्रांनो 10 धावा दिल्या गेल्या आणि हा तिसरा गोलंदाज येईल ज्याचं नाव आहे विराज. पहिल्या षटकामागे 10 धावा, दुसऱ्या षटकामागे 15 धावा आणि तिसरा षटक टाकण्यासाठी आलेला आहे तो विराज. धावफलक आपण पाहतो 25 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. तिसरा षटक प्रगतीपथावर असेल. गोलंदाज विराज सज्ज आहे. हा चेंडू इथे मात्र चांगला कार्पेट पद्धतीने खेळलाय. लॉंग ऑफला चेंडू जातोय, तिथे मात्र कव्हर केला जातोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. एक शॉट येईल म्हणजे एकच धाव. ओके, थँक्यू. रनिंग बिटवीन मध्ये काहीसं थोडंसं आपण कन्फ्युजन पाहिलं गेलं आणि एक धाव मात्र गमवावी लागली. ते रामवाडी खुटील या संघाला. मित्रांनो नियोजन कसं असावं मित्रांनो आणि सांघिकता कसं असावं याचं आदर्श उदाहरण असेल तर तालुका महाड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचा. मित्रांनो आजपर्यंत आम्ही गेले 2020 पासून सुरुवात केली आणि 2025 मध्ये आगमन आहे आमचं आणि खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल सगळ्यांचं. कारण शिस्तबद्ध पद्धतीने सामने कसे खेळले जावे याचा आदर्श उदाहरण असेल तर तालुका महाड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन. मित्रांनो धावफलक आपण पाहतो स्वप्नील 27 धावा आजपर्यंत धावफलकावर आहेत. मित्रांनो लाईव्हला तुम्ही नक्कीच .com ला GTC.com ला GDC live.in ला तुम्ही नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही या दर्दी खेळाचा आनंद घ्या. मित्रांनो लाजवाब काय चेंडू होता. अफलातून मित्रांनो गुगुली टाकणारा, एक डोळ्यांचं पापणं फिरणारा असा हा चेंडू पाहिला गेला. विराटची गोलंदाजी मात्र बहरतय. काय घडेल मैदानात याच्याकडे मात्र तुम्हा सर्वांचं लक्ष असेल. मित्रांनो परत एकदा गोलंदाज सज्ज असेल. हा चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेने कटवलेला आहे, उंचावरून गेलेला आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक जात आहेत तद्वर. इथे मात्र काय घडतंय 2 धावा मात्र धावफलकावर येतील. मित्रांनो नक्कीच 2 धावा धावफलकावर येत आहेत. स्वप्नील आपण पाहतो धावफलक आपल्या समोरला स्कोर कार्ड आपण पाहतो.
29 धावा धावफलकावर आहेत. 1 विकेटचं पतन झालेलं, अर्थात 2 विकेटचं पतन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. तब्बल तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. परत एकदा सज्ज असेल. हा चेंडू हवाई फायर आहे, आकाशात चेंडू आहे, क्षेत्ररक्षक मध्ये आहे, चेंडूची कॅच घेतली जात नाही. 2 धावा मिळत आहेत. यानंतर मित्रांनो विनंती असेल, श्री गणेश सोमजाई देवी क्रिकेट आदिस्ते, नक्कीच संदीपजी, श्री गणेश सोमजाई देवी क्रिकेट आदिस्ते वर्सेस जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कोसबी यांना विनंती आहे की आपण नाणेफेकासाठी यायचं आहे. बरोबर ना? परत एकदा गोलंदाज, हा मात्र चेंडू येतोय स्क्वेअर लेगच्या बाजूने, मिड विकेटच्या दिशेने मारला जातोय. दरम्यान इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं, इथे थरार वेगळा. चुकी 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 मित्रांनो, चुकीला माफी नाही तुमच्या. 1 धाव एक्स्ट्रा गेली, रनआउटची संधी होती, ही संधी तुम्ही गमावलीत. ही संधी तुमच्यासाठी बार बार परत परत येत नाही मित्रांनो. तब्बल 2 धावा मिळत आहेत. विकेट होती, ती विकेट वाचली जाते. अर्थातच रामोडी खुटील या संघाचे धावफलक स्वप्नाल आपण पाहतो तिसऱ्या षटकामागे 33 धावा. मित्रा, खरंच गोलंदाजी चांगली पाहिली गेली विराजच्या माध्यमातून. पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू 1 धाव, तिसरा चेंडू 0, चौथा चेंडू 2 धावा, 5वा चेंडू 2 धावा आणि 6वा चेंडू 2 धावा. तब्बल 8 धावा धावफलकावर आपण पाहतो मित्रांनो. एकूण धावफलक आपण पाहतो तिसऱ्या षटकामागे 33 धावा, म्हणजे सरासरीचा विचार केल्यास 11 धावा धावफलकावर येतील. चेतन, नक्कीच यापुढील असणारा सामना असेल श्री गणेश आदिस्ते वर्सेस कोसबी. विनंती आहे आपणास की नाणेफेकासाठी या लगेचच. मित्रांनो, नक्कीच तुम्हाला 20 मिनिटाचा कालावधी आहे. पहिला पॉवर प्ले असेल आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली इनिंग संपवायची आहे. अन्यथा नक्कीच आपल्या असोसिएशनच्या नियमाप्रमाणे आपण खेळतो. हा चेंडू, क्या बात है, लाजवाब, विकेटचं पतन होतंय. चांगली गोलंदाजी आपण पाहतो. जो गोलंदाज आहे ज्याचं नाव आहे शेखर, शेखर नावाप्रमाणे कृती करतोय. मित्रांनो, लाईव्हचं जे आहे ना, सूर्यकिरण परावर्तित होतात का? थोडंसं फिरवा बघा काय म्हणतात सर. केलं ना, धन्यवाद, थँक्यू सो मच. शेखरची गोलंदाजी आपण चांगली पाहतो मित्रांनो. दोस्तों, हरिवंशन राय बच्चन जी के जो शब्द है मेरे कानों में हर बार गूंजते हैं और मेरे वाणी से भी मैं बार बार बताना चाहता हूं, लेकिन ये गेंदबाजी देखेंगे हम. हा चेंडू परत एकदा अवांतर येतोय मित्रांनो. ऑफस्टम्पच्या बाहेरून जाणारा चेंडू, वाईटचा इशारा येतोय. इथे असणारे सहकारी आहेत ज्यांचं नाव आहे मित्रा वेदांत. वेदांत म्हणतो वाईट गेला तरी आम्हाला 1 धाव भेटले. मी टाळी वाजवीन, कारण माझा संघ खेळतोय आता आणि माझ्या संघासाठी मला तसं करावं लागेल. धावफलक आपण पाहतो स्वप्नील, 34 धावा धावफलकावर. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. इथे मात्र काय घडतंय, मैदानातला थरार वेगळा, थरार वेगळा. हरणाची चाल, चपलता पाहिली आणि रनआउटच्या दिशेने विकेट मात्र जाते. क्या बात है मित्रांनो, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरी कश्ती डूबी है वाह जा पानी कम था. फलंदाज आहे ज्याचं नाव अंकुश. ओके, थँक्यू. जाऊया षटकामागे. अंतिम षटक आहे.
हा चेंडू स्क्वेअर लेगच्या बाजूने मारला जातोय. दोन क्षेत्ररक्षक मात्र मैदानात तैनात आहेत. इथे चुकी घडतोय मित्रांनो. चौकार. धन्यवाद महादेवजी तांबे तथा आमचे विद्यार्थी अर्थात लाडका व्यक्तिमत्व चेतनजी, मनापासून धन्यवाद. जाऊया मैदानात. हा चेंडू चांगला चेंडू पाहायला गेला. थरार मात्र वेगळा घडतंय. पंचांचा मात्र वेगळा इशारा आपल्याकडे येत नाही. स्वप्नील, धावफलक पाहतो आपण. 38 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच काहीशे चेंडू चौथ्या षटकातील शिल्लक असतील. आय थिंक 2 चेंडू आहेत आणि धावफलक आपण पाहतो 38 धावा. इथे धावा मात्र थांबवल्या जात आहेत. हा चेंडू हवाई फायर होतोय. काय घडेल मैदानात? उंच आहे, उंच आहे. लाजवाब मित्रांनो. राहुलचं कौतुक करावं लागेल. डीजे मास्टर. आपल्याला नडणारा एकमेव राजा, या विश्वातला विश्ववंदनीय राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. नक्कीच जाऊया मैदानात. 38 धावा धावफलकावर आपण आता पाहतो. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॅक टू बॅक विकेट जातोय मित्रांनो. नक्कीच कौतुक करावं लागेल या डीजे मास्टरचं. चांगली धून आपल्या समोरला येतोय. विचार केल्यास 38 म्हणजे 39 धावांचं टार्गेट समोरला ठेवलेलं आहे मित्रांनो. यानंतरचा होणारा सामना आहे आदिस्ते वर्सेस कोसबी. दोन्ही संघाचे संघनायक या. विनंती असेल आपल्याला, एका बाजूला श्री गणेश सोमजाई देवी क्रिकेट क्लब आदिस्ते वर्सेस असणारा जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कोसबी. या दोन्ही संघाचे कर्णधार. विनंती असेल आपल्याला की आपण नाणेफेकासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. लगेचच या. विनंती असेल आपल्याला. नक्कीच मनापासून सर आपलं कौतुक केलं जातोय. क्षेत्ररक्षण लावून घ्या. नक्कीच फायनल डे आहे आणि आनंद घ्यायचा आहे मित्रांनो. लगेच क्षेत्ररक्षण लावा. नक्कीच कुटील रामोडी या संघाला विनंती असेल की आपण वेल न घेता क्षेत्ररक्षण लावा. नक्कीच यापुढे आपला एक गोड आवाज, सुमधुर आवाज आपल्या समोरला येईल, ज्याच्या नक्कीच वाणीतून एक निखलता दिसते आपल्याला, प्रज्वलता पाहायला मिळते. असा आमचा चांगला लाडका असा श्रवण खोपकर. नक्कीच सन्माननीय राम मोरे यांना देखील विनंती असेल. श्रवणच्या नंतर आपण ओके ओके मी विनंती करतो राम मोरे, एक चांगले समालोचक आपल्या समोर आलेले आहेत. राम मोरे यांना विनंती करतो की यापुढील समालोचन आपण करावे असे मी आपणास विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.
हॅलो 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 आगतम स्वागतम सुस्वागतम अल्ल्या सर्व क्रिकेट रसिक त्याचबरोबर जे मान्यवर या क्रीडामंचावरती उपस्थित आहे जे प्रेक्षक आम्हाला घर बसल्या पाहतात ऐकतात तुम्हा सर्वांचं मी राव बोरे या तालुका महाड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मर्यादित आयोजित चॅम्पियन चषक 2025च्या या पर्वामध्ये अगदी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जिथे आपण पाहतोय माझ्या मते हा अंतिम दिवस मेगा फायनलचा दिवस जबरदस्त सामने आपण आजच्या दिवसामध्ये पाहतोय. जिथे आपण पाहतोय यावेळेस क गटातील हा सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला संघ आपण जर पाहिलं तर टॉस जिंकल्यानंतर ज्याने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला फलंदाजासाठी आमंत्रित केलं जगदंबा कुटील रामवाडी या संघाला. या संघाने आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करताना 38 धावा धाफालकावरती उभारल्या आणि 39 धावांचं टार्गेट या ठिकाणी उभारले गेले. ते म्हणजेच प्रतिस्पर्धी संघ सोमजाई क्रिकेट क्लब बेलोशी या संघासमोर नक्कीच खऱ्या अर्थाने दोन्ही संघाचा मित्रांनो उल्लेख केला जर तर दोन्ही संघानेच आपण एका तराजूमध्ये तोललं तर दोन्ही संघ समतुल्य भरतील असे संघ आहेत. दोन्ही संघाकडे खूप जबरदस्त बॅटिंग लाईनअप आपण पाहिलंय आणि तेवढाच बॉलिंग अटॅक सुद्धा पॉवरफुल आपण पाहिलंय. प्रथम फलंदाजी करताना रामवाडी संघाने आपले ताकद दाखवले मात्र यावेळेस आता ताकद दाखवावी लागेल आपला दमखम दाखवावा लागेल तो म्हणजेच सोमजाई क्रिकेट क्लब बेलोसी या संघाला. बेलोसी संघाकडून आपण जर सलामीची जोडी आपण पाहिले तर मैदानामध्ये आदी आणि राहुल हे आपण ओपनिंग पेअर पाहतोय तर गोलंदाज मारखोर गोलंदाज मात्र वेदू याला पाहायला मिळतात. तर पंचांचा इशारा आहे इथे मात्र सामन्याला सुरुवात केली जाते. पहिला चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केला जाईल गोलंदाज वेदू याचा आणि नक्कीच खऱ्या अर्थाने आपण मित्रांनो आज जर या मेगा फायनलच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त व्हॉइस क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण ज्यांचा नुकत्याच पहिल्या इनिंगमध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकला ठाकूर सर आणि त्यानंतर मात्र माझ्या वाट्याला एक इनिंग पुरता काय होईना सेवा आली त्यानंतर आपण नक्कीच श्रवण खोपकर याचा आवाज सुद्धा आपण ऐकायला आहोत आणि ऐकलंय सुद्धा असेल. एक जबरदस्त कॉमेंटेटरची फळी सुद्धा आपण आजच्या या अंतिम दिवसामध्ये पाहतोय. चवळीत आपण या सामन्याकडे जेवतो मात्र जबरदस्त सामना पाहायला मिळतो. पहिला चेंडू डिलिव्हर केल्याचं सुयर वी गो फॉर द फर्स्ट बॉल. पहिल्या चेंडूवर काय प्रत्युत्तर दिलं जाईल यावरती मात्र सामन्याचे चित्र अवलंबून असेल. पहिलाच बॉल तेज तर्रार वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर हलका आतमध्ये येणार चेंडू जर पाहिलं गोल फलंदाज प्रयत्न केला त्याला पॉईंटच्या आणि अगदी कव्हरच्या गॅपमधून खेळण्याचा प्रयत्न केला मात्र बॅट चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये आणि पहिल्या चेंडूवर गोलंदाज वय वर्ष जर पाहिलं तर खूप कमी माझ्या मते अंडर-20 सुद्धा असावा हा खेळाडू मात्र काय जबरदस्त गोलंदाज अटॅक दाखवतोय आपलं दमखम दाखवतोय आपला पॉवर दाखवतोय. ओहो यावेळेस चुकी केली ही लेन तुम्ही यावेळेस फिकू शकत नाही. या पहिल्याच बॉलवर पहिला चेंडू आपण जर पहिला डॉट जरी आला असला तर मात्र पुन्हा एकदा कम बॅक करतो गोलंदाज फलंदाज आधी आणि या बॉल धाडू दिलं वायडी डिस्ट्रेलिंगच्या सीमा रेषे बाहेर येतोय पहिला षटकार. तर पहिला षटकार आला आणि आता मात्र ज्या गोलंदाजाने पहिल्या चेंडू वर्चस्व दाखवलं त्याला मात्र आसमान दाखवतोय. यावेळेस सुद्धा बॅकफुटला जाऊन क्लास दाखवण्याचा प्रयत्न अगदी कव्हरच्या गॅपमधून खेळण्याचा प्रयत्न संपर्क योग्य नाहीये. फलंदाज स्वतःवरती नाराज आहे. एक धाव मात्र नक्कीच घेतली गेली आणि एखाद्या वेळेला आपण पाहिलं तर 3 चेंडू आणि 7 धावा धाफालकावरती पहा यालाच मदत क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडू गोलंदाजाने वर्चस्व दाखवलं दुसऱ्या चेंडू फलंदाजाने कमबॅक केलं त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज आपली ताकद दाखवतोय. यावेळेस मात्र एक धाव नक्कीच खर्च केली असली तर मात्र 3 चेंडू आणि 7 धावा धाफालकावरती पाहतोय. टार्गेट खूप कमी आहे 39 धावांचा टार्गेट आहे. षटक आपण विचार करतो 4 षटकांचा खेळ आहे त्यामुळे तुम्हाला पहिल्या चेंडूमध्ये पहिल्या षटकामध्ये तुम्हाला दबाव तंत्र तुम्हाला दाखवावं लागेल. ओहो यू बेस आय विल डेफिनेटली हिट. इथे ज्या फलंदाजाने षटकार खेचला होता तो फलंदाज नॉन स्ट्राईकला आहे. यस मात्र नवीन आलेला फलंदाज त्याला मात्र चेंडू रीड करता आला नाही. सरळ यॉर्कलेनचा चेंडू डिलिव्हर केला आपल्या बादात सर्वोत्कृष्ट चेंडू हाताळला आणि फलंदाजाला मात्र बॅक टू दी डकआउट यावं लागतंय.
अप्रतिम संगीत मित्रांनो आपण ऐकतोय. खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत अगदी ज्यांचे त्यांच्यावरती हे संगीतमय केले हे संगीत आपण ऐकलं. अप्रतिम संगीत आणि जबरदस्त साऊंड सिस्टम आपण ऐकतोय. तर अशा प्रकारे आपण पाहतो 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा, एक फलंदाज बाद होतोय. यावेळेस पुन्हा एकदा खराब लेंथ होती मात्र फटका चुकतोय, फसतोय आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक करतोय चुकी. इथे झेल होणं गरजेचं होतं. जर या चेंडूवर झेल झाला असता तर मात्र नक्कीच फलंदाज वरती सुद्धा दबाव आला असता, फलंदाजांवरती दबाव आला असता. संघा सोमजाई क्रिकेट क्लब बेलोशी या संघावरती सुद्धा अप्रतिम खऱ्या अर्थाने दबाव आला असता. गोलंदाज आपली कामगिरी बजावतोय मात्र क्षेत्ररक्षकांची साथ मात्र यावेळेस त्याला मिळाली नाहीये. झेल ड्रॉप होतोय, त्याचबरोबर मिळते 1 धाव आणि 8 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटच्या चेंडू मात्र पहिल्या षटकातील शिल्लक असेल तर शेवटच्या बॉलवर एखादा मोठा फटका येईल का, पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये थोडासा बदल केला जाईल का, आणि जो दबाव आतापर्यंत आपण फलंदाजांवरती पाहतोय तो दबाव कुठेतरी मात्र कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल का. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल त्याला मात्र खोदून केला, डीप कव्हरला चेंडू जातोय. एकदा उत्तर कंप्लीट केली आणि अशा प्रकारे 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर टोटल 10 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक फलंदाज नक्कीच बाद झालाय. डीजे अप्रतिम संगीत मित्रांनो. आणि नक्की बा जेव्हा जेव्हा आम्ही कुठे राजांचं संगीत येतं तेव्हा तेव्हा आवर्जून आम्ही या 2 लाईन्स वापरतो की माझ्या दोन्ही राजांचं आयुष्य जर 100 पार असतं, माझ्या दोन्ही राजांचं आयुष्य जर 100 पार असतं तर आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घराला सोन्याचं दार असतं, सोन्याचं दार असतं. खरंच माझे राजे जर आज असते तर आज महाराष्ट्राचं या देशाचं चित्र काही वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. पण जेवढं काय राजांचं आयुष्य होतं, राजाने आपल्या परीने सर्व काही प्रयत्न केले आणि खऱ्या अर्थाने आपल्याला सोन्याचे दिवस दिले असं म्हणायला हरकत नाहीये. तर पुन्हा एकदा माझ्या राजांना मी शतशः नमन करतो आणि वळूया आपण या सामन्याकडे, जिथे मात्र आपण पाहिलं तर पहिलं षटक इथे समाप्त झालं. 10 धावा धावफलकावरती आल्या, एक गडी नक्कीच बाद झाला. तर मात्र षटक क्रमांक 2 यावेळेस अतिश याला आपण पाहूया. स्ट्राईक एंडला आता मात्र फलंदाज असेल यस मंगेश, बाद झाला तो म्हणजे फलंदाज आपण पाहतोय राहुल, हा फलंदाज बाद झाला. आधी सलामीचा फलंदाज ज्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिलाय, 3 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून आल्या 9 धावा, म्हणजे नक्कीच अपेक्षा आहेत संघाला, बेलुशी संघाला. ते आता मात्र खऱ्या अर्थाने आधी या फलंदाजाकडून, कारण तो टचमध्ये थोडा बॅट षटकार आलाय म्हणजे कॉन्फिडन्स त्याचा नक्कीच थोडा हाय लेवलला असेल. आणि एका बाजूला मात्र जर पाहिलं ज्या प्रकारे वेदूचं सुद्धा कौतुक करावं लागेल, हे षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा आपण जर पाहिलं तर मात्र नक्कीच धावांवरती लगाम लावण्यावरती तो यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही. यावेळेस पाहिलं तर यस पंच स्तब्ध आहेत, म्हणजे फेअर डिलिव्हरी आहे. इथे मात्र चेंडू डॉट गेल्याबरोबर अपील केली गेली पंचाकडे की अवांतर चेंडू आहे का, लेग स्टीम सोडून गेलाय का चेंडू, मात्र पंचाने या ठिकाणी पूर्णपणे स्पष्ट केलं, कुठलाही रिस्पॉन्स दिला नाही, म्हणजे फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. हो यावेळेस सुद्धा लावून अपील यस, आणि यस पंचाने अपील स्वीकारली आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय, तो म्हणजेच यस मंगेश. इथे सिल्वर डकचा खऱ्या अर्थाने शिकार धरतोय, येतोय बॅक टू दी डक आउट.
की हा चेंडू मात्र अवांतर येतोय आणि धावा फलकावरती येत आहेत त्या. यस 11 धावा. यस आपण उल्लेख केला होता की गोल्डन डक सिल्वर डक मित्रांनो म्हणजेच एखादा फलंदाज पहिला चेंडू फेस करून पहिल्या चेंडूवर बाद झाला बिनधाव करता तर मात्र गोल्डन डकचा शिकार मानला जातो. एखादा चेंडू फलंदाज दोनदा चेंडू फेस करतो एकही धाव न करता बाद झाला तर मात्र सिल्वर डक हे ओळखलं जातं. यावेळेस स्क्वेअर लेगला चेंडू भिरकावला क्षेत्ररक्षक चुकी करतोय की काय मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव मात्र नक्कीच मिळेल आणि या एका धावेने आपण पाहतो धाव फलक पुढे सरसावेल. 12 धावा धाव फलकावरती येत आहेत. तर या ठिकाणी आपण पाहतोय आमचे उपस्थित मान्यवर या ठिकाणी मंचावर उपस्थित माननीय श्री सुधीरजी दवंडे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. साहेबांचं अगदी मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि साहेबांना विनंती करेन की साहेब प्लीज आपण या क्रीडा मंचावरती यावं या व्यासपीठावरती यावं आणि या व्यासपीठावरून पुन्हा या स्पर्धेचा आपण आनंद घ्यावा. पुन्हा एकदा आमंत्रित करेन माननीय श्री सुधीरजी दवंडे साहेब. तर मी साहेबांना विनंती करेन साहेब आपण प्लीज यावं. आगतम स्वागतम सुस्वागतम साहेबांचं आम्ही अगदी मनाच्या अंतकरणातून स्वागत करतोय. आणि इथे आपण पाहतोय मैदानामध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्ड मॅनला आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त फेकी सुद्धा पाहायला मिळाली आणि याच दरम्यान पुन्हा मिळेल ती एकच धाव. अशा प्रकारे दुसऱ्या षटकातील 5 चेंडू आतापर्यंत आपण माफ करा 4 चेंडू आतापर्यंत आपण पाहतोय. कनेक्ट चेंडू अवांतर हाताळला गेला होता. धावा फलकावरती त्या 13 धावा आणि टार्गेट आपण पाहतोय की 39 धावाचं टार्गेट आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा चुकी करतोय गोलंदाज. पुन्हा एकदा दिशा एक चेंडू पाहायला मिळाला. अगदीच फलंदाजाने रीड केलं. चेंडूची दिशा खूप खराब आहे. लाईन खूप खराब आहे. चेंडू आल्या पावले मात्र पुन्हा परतवून दिला आणि मात्र या ठिकाणी अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. एका धावेने भर पडेल धाव फलकामध्ये 14 धावा धाव फलकावरती येत आहेत. यावेळेस अगदी ऑफ साईडला खेळलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू जातो डीप कव्हरला. खराब क्षेत्ररक्षण. अगदी बॅकअप चांगला आहे का? बॅकअप तर खूप जबरदस्त पाहायला मिळालंय. धावा मात्र रोखल्या जातील का? पंचांच्या इशाऱ्यानंतरच आम्ही स्पष्ट करू नक्कीच. यस इथे थर्ड अंपायर रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला गेलाय की तर या ठिकाणी आपण पाहतोय आमचे मान्यवर अतिथी सुधीरजी दवंडे साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. साहेबांचा आपण या ठिकाणी अगदी यथोचित शुभ सत्कार या ठिकाणी पार पाडूयात. अतिथी देवो भव ही परंपरा आपण पाहतो या स्पर्धेमध्ये या क्रिकेट असोसिएशनमध्ये तालुका महाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये आवर्जून जपली जाते. तर साहेबांना आपण पाहतो यावेळेस मायेची उबदार शॉल आणि त्याचबरोबर प्रेमप्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आणि त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण सदैव राहावी याकरता साहेबांना सन्मान चिन्ह सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं जात आहे. तर साहेब खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आम्ही आपला आभार व्यक्त करतो. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याकरता पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे डिसिजन पेंडिंग आहे. आपण टेक्निकल स्क्वॉड निर्णय सोपवलाय. निर्णय आपण थोड्याच वेळामध्ये स्पष्ट करूयात. जिथे आपण पाहतोय की अगदी डीप कव्हरला खूप चांगलं बॅकअप मिळालं. खूप चांगलं कव्हर मिळालं. चेंडू तर रोखला गेलाय मात्र काय फलंदाज माफ करा क्षेत्ररक्षक सीमारेषेला स्पर्श झालाय का हे मात्र या ठिकाणी टेक्निकल स्क्वॉड चेक करतायत आणि त्याचा निर्णय आपल्यापर्यंत त्वरितच दिला जाईल. मात्र या स्पर्धेचा आपण नक्कीच पुन्हा एकदा उल्लेख करूयात. ज्या स्पर्धेचा आपण उल्लेख करताना जर पाहिलं तर प्रथम क्रमांक कॅश प्राईज तब्बल 30,000 रुपयाचं धनराशी आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांक 18,000 रुपये कॅश प्राईज आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी चषक. त्याचबरोबर तृतीय क्रमांक 12,000 रुपये कॅश प्राईज आकर्षक चषक. चतुर्थ क्रमांक 8,000 रुपये कॅश प्राईज आकर्षक चषक आणि त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि मालिकावीर ही ट्रॉफी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय आमचे मान्यवर अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. हॅलो पहा जे प्रेक्षक तिकडे का ऑडियन्स आहेत ना तुम्ही कारण इथं थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम येतोय. पडदा आड येतोय त्यामुळे दिसत नाहीये. तर तुम्ही जर पाहिलं असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकाल. आम्ही तो निर्णय देऊ. जे तुम्ही कॅमेऱ्याच्या खाली जे तुम्ही बसलात तुम्ही माझ्या मते योग्य खूप चांगलं तुम्हाला व्ह्यू क्लिअर असेल तिथला. तुमचा काय निर्णय असेल सांगा आम्हाला कारण पंच सुद्धा निर्णय देऊ शकत नाही तिथला. त्यांना समजणार नाही काय आहे. सांगा तुम्ही काय असेल तर सांगा. मॅच थांबते त्यामुळे.
3 धावा. ओके चला, म्हणजे चेंडू रोखला गेलाय. खूप चांगला आपण कौतुक करूया क्षेत्ररक्षकाचं. जबरदस्त फील्ड एफर्ट्स. 3 धावा, 1 धाव मात्र रोखण्यामध्ये यशस्वी झालाय. तर त्याचबरोबर आपण उल्लेख करतो मान्यवर अतिथी या ठिकाणी दाखल झालेत. श्रीरंगजी रहाटवल साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. बेलोशी ग्रामस्थ ज्यांचा सामना आपण पाहतो, ज्या गावचा सामना या ठिकाणी चालू आहे त्या गावचे ग्रामस्थ. तर मी विनंती करेन श्रीरंगजी रहाटवल साहेबांना की साहेब आपण या क्रीडा मंचावरती यावं, या व्यासपीठावरती यावं आणि या व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घ्यावा. सन्मान्य श्रीरंगजी रहाटवल साहेब, चला वळूया सामन्याकडे. ओहो, प्रॉपर टायमिंग. इथे क्षेत्ररक्षक आहे मात्र स्वतःला प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. जब्बर या 16 धावांची गरज असेल. 12 चेंडू 16 धावा. सामना आता मात्र बनलाय खरा अर्थ तो म्हणजेच सेकंड इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर फलंदाजी करणारा संघ सोमजाई क्रिकेट क्लब बेलोसी या संघाच्या बाजूने आता मात्र सामना झुकताना पाहायला मिळतोय. कारण जिथे आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच विकेट जरी मिळाला असला तर मात्र तब्बल 13 धावा खर्च झाल्या आणि 2 चेंडूमध्ये 2 षटकामध्ये धावा आल्या, त्यात तब्बल 23 धावा. येणारे 12 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 16 धावांची गरज, म्हणजे सरासरी जर पाहिली तर 8ची सरासरी इथून मात्र राखावी लागेल. तर 12 चेंडू 16 धावांची गरज असताना गोलंदाज क्रमांक 3 गोलंदाज रोशन साठी पहिला बॉल फेस करेल. संकेत पहिल्याच बॉलवर आक्रमण करतोय. पहिल्याच बॉलवर रोशन वरती दबाव तंत्र दाखवतोय आणि पहिल्याच बॉलवरती दहा चेंडू आणि केवळ 4 धावांची गरज. सामना जवळ आता मात्र खुला केलाय. अगदी एखाद्या फुग्यामधून हवा निघून जावी ना तसं मात्र या सामन्याचं पूर्ण रंगत निघून गेले असं पाहायला हरकत नाहीये. तर पुढील सामना असेल श्री गणेश सोमजाई देवी क्रिकेट अधिष्ठे विपक्ष चेहरमान स्पोर्ट क्लब कोसबी. या दोन्ही संघांना मी विनंती करेन आता यावं. आपलं आता प्रस्ताव आपण टॉस का बॉसकडे करावं. तर बॅक टू बॅक येस टॉस झाला माझ्या मते. ज्या संघाच्या वाट्यात क्षेत्ररक्षण आले आपण मैदानामध्ये दाखल व्हावं आणि त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यावं. तर अशा प्रकारे आपण पाहतोय षटकारांची हॅट्रिक ज्याच्या बॅट मधून आली फलंदाज यस संकेत आणि 3 षटकाराने हा सामना मात्र या ठिकाणी संपुष्टात येतोय. विजय संघाचं आम्ही नक्कीच कौतुक करू. संघ सोमजाई क्रिकेट क्लब बेलोशी या संघाचं आम्ही कौतुक करतोय.
आणि आणि यस जगदंबा कुटील रामवाडी संघाला मात्र आम्ही पुढील स्पर्धा करता शुभेच्छा देतोय. यस मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच ज्याने जबरदस्त